इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। दीर्घ श्वास घ्या, दोन्ही हाताचे घर्षण करूया, डोळ्यांवर अलगद ठेवायचे आणि आपल्या व्याख्यानाला आपण सुरुवात करणार आहोत। सगळे विद्यार्थीगण, शिक्षक वृंद आणि माझे गुरुवर्य इथे संजय गवळी सर आहेत आणि त्या व्यतिरिक्त सगळ्या विद्यार्थ्यांना इथे तुमचं स्वागत आहे या व्याख्यानाला। कारण व्याख्यान काय आहे, कोणतं व्याख्यान आहे आज माहिती आहे का तुम्हाला? माती चिकित्सा है। ज्या मातीतून अशी वनस्पती, अशी औषधी जन्माला आली, ती माती कशी असावी है ना, त्याच्या संदर्भात आपण शिक्षण घेणार। माधव सर दिसतात मला, सारिका ताई दिसत आहेत तिथे, आणि आपल्याला बघायची आहे माती चिकित्सा। त्याला ते कुठल्या तत्वाने आलेली, किती सोपं आहे बघा। मी तुम्हाला तर ती हिस्ट्री माहितीच आहे, छान तुम्ही MA अभ्यासक आहेत म्हणून तुम्हाला हे माहिती असेल का पुरुष आणि प्रकृती है ना, प्रकृतीपासून जन्माला आलेलं महत्त्व, महत्त्वात किती आहे ते तत्व आपले पूर्ण सगळे है ना, सगळे तत्व आपण ते 25-26 मांडलेलं 25 जे तत्व आहेत त्यामध्ये जे आपण प्रकृतीला, ती जड जी प्रकृती आहे त्यामधून उत्पत्ती झालेले 5 पंचमहाभूत, त्यापैकी कुठल्या तमगुणापासून, लक्षात ठेवा, तमगुणापासून निर्मित आपल्याला जे 5 महातत्व आहेत त्यापैकी आहे पृथ्वी तत्व। आणि पृथ्वी तत्वातील आपण जी चिकित्सा शिकत आहोत ती आहे माती चिकित्सा। आणि ह्या माती चिकित्सेचा आपण सगळ्यात आधी व्याख्या जाणूया। का बरं तिची महती गायची आपल्याला, का बरं तिला आपण तिचा पूर्ण त्या सगळ्या चिकित्सा शिकायच्या आणि त्यापासून आपल्याला काय मिळणार, कशा प्रकारची माती असते, काय शिकणार आहात तुम्ही? प्रश्न लिहा। 15 मार्काला प्रश्न आहे। माती चिकित्सेची व्याख्या, माती चिकित्सेचे गुणवैशिष्ट्य, माती चिकित्सेपासून तुम्हाला कोणत्या प्रकारची माती कशी वापरायची त्याची विधी है ना, वेगवेगळ्या आहे। फक्त टिपांसाठी एकच येणार। माती चिकित्सा म्हटलं तर त्याला 4 मार्काची टिप आणि त्याची गुणवैशिष्ट्ये असं 4 मार्काला येऊ शकते। 15 मार्काला आलं तर त्याच्या व्याख्या, वैशिष्ट्ये, इतिहास, मातीचे प्रकार आणि त्याच्या वापरण्याची विधी, एवढं लिहावं लागणार आहे तुम्हाला है ना। 5 मार्काला 1 पान, 15 मार्काला 3 पानं तरी झाली पाहिजेत। सारिका ताई आलं का लक्षात? प्रश्न लिहिला? सविता ताई, आपल्याला 2-2 मार्काला असतात ते कसं असतं माहिती का? व्याख्या म्हटली की त्याची 4 ऑप्शन्स आहेत तुम्हाला, गव्हर्नमेंट, हो बरोबर, ठीक आहे। बात कर सकते तर लेक्चर भी बाद में सकते। आता माती चिकित्सेची व्याख्या एकदम सोपी आणि सुटसुटीत आहे, एकदम सोपी आणि सुटसुटीत। 2 मार्काला आहे। माती चिकित्सा म्हणजे मड थेरपी ही नॅचरोपॅथीमधील एक महत्त्वाची उपचार पद्धती असून शुद्ध नैसर्गिक मातीचा वापर करून शरीरातील विकार दूर करणे, दोष संतुलित करणे आणि त्याची उपचार शक्ती म्हणजे व्हायटल फोर्स शरीराची वाढवणे हा उद्देश आहे त्याला है ना। सोपे एकदम एका शब्दात। आता व्याख्या कशी लिहिणार? शरीरातील उष्णता है ना, विषद्रव्य, विजातीय द्रव्य, सूज, दाह कमी करण्यासाठी औषधांशिवाय, म्हणजे औषध न घेता औषधांशिवाय मातीचा वापर, मातीचा उपचार है ना, वापर करणे, उपचारात्मक वापर करणे लिहा। काय लिहिणार? उपचारात्मक वापर करणे असं लिहा, म्हणजे त्याला आपण म्हणतो माती चिकित्सा झाली। ही छोटी व्याख्या आहे, इतकी छोटी व्याख्या आहे। दिनेशजी, विठ्ठल सर, 2 मार्क सुट्टे झाले आपले इथेच बरं का, लगेच झाले। आता माती चिकित्सेचा परिचय। ही माती चिकित्सा कशी आहे? निसर्गोपचारातील सगळ्यांनाच कळतंय की पंचमहाभूताने हे बनलेलं आहे। ते पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि माती म्हणजे पृथ्वी तत्व। हे काय त्याचं प्रतिनिधित्व करते है ना। शीतलता, मातीचा गुणधर्म काय आहे बरं? ते सोपं आहे बरं का। आता ती प्रतिनिधित्व पृथ्वी तत्व करत आहे। पृथ्वी तत्व शरीराला स्थैर्य, शीतलता आणि स्थिरता प्रदान करत आहे।
बरोबर आहे. स्थैर्य, शीतलता प्रदान करते. आपल्याला त्याच्यामध्ये काय घ्यायचं आहे, मातीचे गुणधर्म काय. 4 मार्क सुट्टे पॉईंट्स घ्यायचे आहेत त्याचे. खूप सोपं आहे, लिहा पटापट. मातीचे गुणधर्म. प्रॉपर्टीज ऑफ मड. रेणुकाजी, प्रॉपर्टीज ऑफ मड. It is what? Its first one is cooling, absorbent, it's absorbent, detoxifying, anti-inflammatory, pain relieving. Very easy. घ्यायचं ती शीतलता, त्याचं गुणधर्म आहे शीतलता. बरोबर. शोषक, बरोबर आहे, शोषक करणार आहे. सायली कॉल करूया. शोषक, ऑल फोन्स आर बिझी. ठीक आहे, शोषक आहे. त्याच्यानंतर विनाशक, विषनाशक, विषनाशक, ऑल राईट, विषनाशक. दाहशामक म्हणजे अँटी इन्फ्लॅमेटरी. वेदनाशामक, पेन रिलिव्हिंग. आणि रक्त शुद्धीकरण करते, रक्ताचं शुद्धीकरण सुद्धा होतं. ठीक आहे. आवाज क्लिअर आहे माझा सगळ्यांना? काहीही असेल, एम आय ऑडिबल माधवजी? रक्त शुद्धीकारक आहे, त्वचा शुद्ध करणारी. म्हणजे त्वचा विकारांसाठी तुम्हाला माहिती आहे मड बाथच आपण घेतो डायरेक्टली. दाह असला, सोरायसिस असला, स्किन इन्फ्लामेशन असेल, तिथे सूज असेल तर डायरेक्ट आपण मड पॅक लावतो पूर्ण शरीराला. ती माती त्वचा स्वच्छ करणारी, त्वचामध्ये असलेले विषकारी द्रव्य शोषून घेणारी ही माती आहे. अशी ही गुणधर्मी माती. आणि त्या ऋषीमुनीने दिलेला हा आपल्याला वारसा. एक गोष्ट सांगते तुम्हाला सगळ्यांना, की त्या काळी जेव्हा आमचे डॉक्टर्सच अवेलेबल नव्हते, प्रत्येक ठिकाणी ह्या ॲलोपॅथीच्या चिकित्सा पोचलेल्या नव्हत्या. आणि पशु पक्षी जसे आपण 84,000 योनी म्हणतो, विविध प्रकारचे प्राणी पक्षी सरपटणारे आहे ना, पाण्यातली म्हणा किंवा जमिनीवरती राहणारे. तर ही सगळी जी जीवसृष्टी आहे, त्या जीवसृष्टीला चालवणारी ती एक मोठी शक्ती. आणि त्या शक्तीलाच तुम्ही नाकारलाय, त्या शक्तीला तुम्ही नाकारलाय. अहो त्या काळी जेव्हा म्हणजे जनावरांचं मी घेते, की एखादं हरिण तुम्ही बघा, की त्याला मार लागलाय है ना, त्याला जखमा झालाय, सिंहाने जरा त्याला हे केलंय समजा, फॉर एक्झाम्पल तो रोगी झालाय, त्याला जखमा झाल्या शरीराला बऱ्याच. तर तिथे कुठे ते स्टिचिंग आहे, आपल्याला टाके घालणाऱ्या मशिनरी कुठे आहेत है ना, ओरबाडलंय समजा, असं त्याला समजा तुम्ही, की सिंहाने किंवा एखाद्या हिंसक प्राण्याने त्याला इजा केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचं शरीर काय झालंय, जास्त जखमा झालेला आहे. आणि त्या जखमा भरून काढण्यासाठी त्या काही नव्हत्याच कुठल्या औषधी, कुठल्या काय. तुम्हाला सांगते, पाला पाचोळा जो आहे तो खायचा. नदीकाठच्या मातीवर लोळण घेतात ते प्राणी, लोळण घेतात आणि ती माती आपल्या शरीराला पूर्ण वेस्टर्न म्हणून लावून घेतात. समजतंय? ते वेस्टर्न म्हणून ते लावून घेतात आणि कोवळ्या उन्हामध्ये आपलं शरीर शेकायला घेतात. अशा प्रकारे त्यांच्या मोठ्या जखमा बऱ्या होतात. अशा प्रकारे मोठ्या जखमा सुद्धा बरे झालेल्या. अहो तुम्ही एक अजून आठवा, गांधील माशी चावली, जुन्या आपली माती, आई काय करायची, घासून ते काय करायची माधव सर, आई काय करायची ना, विटीचा असो, कवळूचं असो, कवेलू म्हणतात ना त्याला, ते असो, किंवा माती आपली याची कुठल्या खालची काय आता, तुळस आठवणी काढा है ना, तुळस जवळची ती माती आहे, तुळस जे प्लांट आहे त्याची ती माती तिथे लावायची. त्याचं पटकन लगेचच तिथली नागी जी आहे ती उन्मळून पडते, बाहेर पडते आणि तिथला दाह सुद्धा कमी होतो. आहे की नाही छान ही सुंदरी. तर ह्या पद्धतीने आपल्याला बघायचं आहे. मीटिंग का बरं हे झाली आहे बघतोय. ठीक आहे, ह्या प्रकारे मातीचे आपण गुणधर्म बघितलाय. परत एकदा रिपीट करते. गुणधर्म शीतलता म्हणजे कूलिंग, शोषक आहे ती, ॲब्झॉर्बंट आहे, विषनाशक आहे, विनाशक नाही, विषनाशक आहे, कारण ती शरीरातील विषाक्त जे कण आहेत ते ओढून घेते, डिटॉक्सिफाय करते, दाहक शमन होतो, पेन रिलिव्हिंग आहे. मुद्दे टिपून घ्यायचे आहे, कारण ह्याच्यामधले 4 तुम्हाला येणार. कसे येणार असं, की मातीचे गुणधर्म काय, मग त्याच्यातले तुम्हाला वेगळंच काहीतरी सांगतील, त्याच्यातले ह्याच्यातलं कुठलं असेल त्याला तुम्हाला टिक मार्क करायचे आहे. 2 मार्काला प्रश्न येतो विठ्ठल सर, प्रशांत. ठीक आहे. तर रक्त शुद्धीकरण पण हा खूप मोठा त्याचा गुण आहे. आणि माती चिकित्सेची आपण वैशिष्ट्य बघणार आहोत.
सारखं तुमच्या इकडून रेकॉर्डिंग हे होते बरं का. हां, मी मला स्वतःला पिन करून घेते म्हणजे दिसायला सोपं आहे. आल्या लक्षात, एकदम क्लिअर दिसते मी. हां, तर आता घ्यायची आहे माती चिकित्सेची वैशिष्ट्य, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मड थेरपी. घ्यायचं पटापट लिहायचं आहे. पहिलं आहे औषधरहित उपचार. फर्स्ट वैशिष्ट्य लिहा, औषधरहित उपचार. दुसरं आहे सुलभ आणि किफायतशीर, काही खूप महागडी नाही आहे. कशी करायची ती, प्रकार कसा तयार करायचा ते आपण बघणारच आहोत. सुलभ आणि किफायतशीर आहे माती. दुष्परिणाम अत्यल्प, त्याच्यामध्ये मिट्टी रे मिट्टी तेरा रंग कैसा, जिसको मिलाओ वो बन जाए वैसा. म्हणजे मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी द्रव्य आपण मिळवू शकतो ना. वेदना राहण्यासाठी आपण काय करतो, हळद टाकतो. चेहऱ्यासाठी मुलतानी माती आणि चंदन टाकू शकतो ना त्याच्यामध्ये. तर हेच फक्त मी सांगते, पण आधी लिहा कॅरेक्टरिस्टिक्स. दुष्परिणाम अत्यल्प नसतातच, ते कुठे असतात ते मी सांगणार आहे ना. जखमेमध्ये माती भरायची नसते आहे ना. तुटलं एकदमच, फ्रॅक्चर वगैरे झाल्या तिथे नाही आहे ना. गारवा खूप असेल, सांधिवात असेल तर तिथे नाही. ते दुष्परिणाम अत्यल्प आहे. सर्व वयोगटांसाठी योग्य. किती सुंदर आहे बघा है ना. यामध्ये मी सांगितलं ना की आपण सिद्धांत बघत होतो पहिल्या लेक्चरला आहे ना. मड थेरपी आपण सिद्धांत बघत होतो निसर्गोपचाराचे. त्यात बघितलं होतं आपण की कुठलाही वयोगट असो, रोग एक, कारण एक, उपचार भी एक. इस तरीके से जीवाणुओं से नहीं, कीटाणुओं से नहीं होते हैं. शरीर को पूरी तरीके से हमें देखना होता है. शरीर पूर्णपणे आपण बघतो आणि शरीर आणि मनाचा त्यामध्ये उपचार होतो. म्हणून सगळ्या वयोगटासाठी ही थेरपी योग्य आहे. पुढचं घ्या. त्वचा व अंतर्गत अवयवांवर खूप परिणामकारक आहे. अगदी त्याचा तुम्हाला सांगते, आमच्या निसर्गोपचारात 100% रिझल्ट येतो. 10 असो, PCODचे जळजळ असो शरीरामधला है ना, इन्फ्लामेशन असो, सूज उतरण्याचं, तर खूप ठिकाणी आम्ही त्याचा वापर केलेला आहे आणि भरपूर ठिकाणी त्याला अगदी छान त्याचा रिझल्ट मिळालेला आहे. आणि ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. पुढचं लक्षात आवाज येतोय. शरीरातील उष्णता संतुलित करणे. शरीरातील उष्णता संतुलित करणे. सायली बेटा, आम्ही एका व्याख्यानात आहोत. तुला 1:15 वाजेपर्यंत कॉल करणार आहे. क्या बोल रहे हैं? 1 बजे के बाद आपको कॉल करते हैं, एक लेक्चर में है. हाँ अनुष, मैं ये बोल रही थी कि डॉक्टर से मेरे फोन पे बात करा देना. मैं आने वाली थी लेकिन मुझे स्कूल जाना पड़ रहा है मेरी बेटी के. नॉट एन इश्यू. चलेगा चलेगा. यस. कंटिन्यू फोन है ना, इसके लिए थोड़ा. उद्दिष्ट बघत होतो आपण माती चिकित्सेची. पहिलं होतं शरीरातील विषद्रव्य बाहेर काढणे. दुसरं आहे दाह व सूज कमी करायची आपल्याला शरीरातील. तिसरं आहे पचन संस्था आपल्याला सुधारायची आहे. त्वचा रोगाचे निवारण करणार आहोत आपण ह्याद्वारे, या चिकित्सेद्वारे. आणि नंतर स्नायू आणि सांधेदुखी. तुम्हाला सांगते, आजकालच्या एवढ्या कमी वयातल्या मुलांना मी सांधेदुखीचं बघितलं आहे. तुम्हाला सांगते, गुडघे पण, सगळ्या हातांची बोटं है ना, खांदे. ते एक मोबाईल बघ ना, आता हे बघा इथेच 2 मोबाईल आपण इथे लावलेले, सारखं त्याला हात लावून टच स्क्रीन काय कुठे जाते. तर ते कंटिन्युएशनमध्ये आपले जे स्नायू आहेत ते एकाच दिशेने जेव्हा आपण वापरतो तेव्हा तुम्हाला सांगते तिथे त्रास निर्माण होतो. सांध्यांना सांधेवातासारखे विकार होतात. वात आणि पित्त जे आहेत ते दोष, जे 2 दोष आहेत त्यामध्ये असमतोलता निर्माण झाली की हे आपल्याला त्रासदायक जे आहेत आपण ह्या चिकित्सेने बरं करू शकतो. शरीराची रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवतो आपण याच्याने. आता निसर्गोपचारात माती उपचाराचे काय स्थान आहे ते बघणार आहोत आपण. ठीक आहे. तुम्हाला तर हे माहितीच आहे की नॅचरोपॅथीमध्ये आपल्याला बाकीच्या पण बऱ्याच चिकित्सा, जलचिकित्सा, उपवास चिकित्सा, सूर्यचिकित्सा, आहार चिकित्सा शिकायचीच आहे. मसाज थेरपी एक शिकायची आहे आपल्याला. आणि त्यामध्ये ही एक मूलभूत उपचार पद्धती आहे. निसर्गोपचारामध्ये स्नान आहे, प्राथमिक डिटॉक्स थेरपी आहे, त्वचे आणि पचन विकारांचे मुख्य उपचार आपल्याला शिकायचे आहेत. सांधेदुखी, सांधेवातात पूरक उपचार आपल्याला शिकायचे आहेत. आणि उच्च रक्तदाब आणि ताणतणावावर
अतिशय सहाय्यक अशी ही माती चिकित्सा, याचा इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा आहे. तो निलेशजी, प्रणव दादा, इथे प्रियाताई आहे, राजेशजी आहेत, सगळे तयार असतीलच, कारण बाकीचे लोक कुठे हरवलेत. माझा व्हिडिओ बंद होता मला वाटतं. हां, येस येस. अच्छा, तेच ना, कारण ना ते आवाज मला असं वाटलं क्लिअर नसेल, कारण मी इथे थोडंसं तुम्हाला सांगण्याची परत एकदा सांगते की निसर्ग उपचारात माती उपचाराला महत्त्वाची अगदी उच्च असे स्थान आहे, कारण की त्यामध्ये आपल्याला त्याची बरंच जे स्थान जे आहे निसर्ग उपचारातील त्याला प्राथमिक डिटॉक्स थेरपी असं म्हणूया. त्वचा, पचन, सांधिवाताला पूरक उपचार आणि उच्च रक्तदाब, त्यात स्ट्रेस थेरपी, स्ट्रेससाठी तर खूप सहाय्यक आहे. म्हणून याचा इतिहास बघताना आपल्याला आपल्या भारतापासून सुरुवात केली पाहिजे, है ना. भारतामध्ये आपल्या पृथ्वीला माता मानलेला आहे ना, है ना, आई म्हणतो आपण पृथ्वीला, आणि प्रयत्न करायचा आहे त्याला प्रदूषित न करण्याचा, है ना. हे प्रणच घेतला पाहिजे की आपण माती जी आहे त्यामध्ये आता काय केमिकल्स आहेत. इतकं तुम्हाला सांगते, आता शेतीची माती आम्हाला सांगितलेली असते का 1.5 ते 2-3 फूट आतमधून खोलवरून घ्यावी लागते. का? इतके फर्टिलायझर्स, इतके केमिकल्स मारलेले असतात त्यावर, की वरची माती घ्याल तर ती समजा दोष आपल्याला कमी करायचे ते वाढतील की कमी होतील, सांगा बरं. प्लास्टिकचा मारा त्यावर, बाहेरचे जे दोष आहेत, है ना, काय काय घाण, म्हणजे आता सांगते तर बरेच वस्तू आपण त्याच्यावर टाकतो मातीवर. मग वरची माती न घेता आपल्याला 1.5 ते 2 फूट खालून घ्यायची आहे, आणि जास्तच फर्मेंटेशन असेल, ऑर्गॅनिक असेल तर हरकत नाही, है ना. नदीकाठची माती आहे, है ना, समुद्राकाठची बारीक वाळू आहे. त्यानंतर मातीचे प्रकारच असेल, लाल माती, काळी माती, है ना, पिवळी माती, गेरू, मुलतानी माती, या सगळ्या मातीचे वेगवेगळे प्रकार कसे आणि कुठे वापरायचे ते आपल्याला शिकायचे. चिकण माती, आत्ताच मी एक उदाहरण दिलं होतं, है ना, कसलं, हरणाचं उदाहरण दिलं मी. ते हरण कसं मस्तपैकी आपल्या जखमा करण्यासाठी नदीकाठच्या अशा मऊसर मातीत लोळण घेतं, आणि मस्तपैकी आपल्या शरीराला लेप लावून कोळ्या उन्हात 10 ते 20 मिनटं बसल्यानंतर त्या जखमा पूर्णपणे भरतात. अशी ही माती, त्या काय मातीची किमया सांगावी तुम्हाला, त्या प्राचीन काळात तुम्हाला सांगते. भारतात तर आयुर्वेदा काळापासूनच मातीचा उपयोग होत होता. पण चरक संहिता तुम्ही वाचलेली असेल, त्यामध्ये मातीला भरपूर महत्त्व आलं आहे, आणि सुश्रुत संहितेमध्ये सुद्धा जखमांवर माती लावण्याचा उल्लेख आहे. प्राचीन इजिप्तमध्ये मी क्लिओपात्राचं मागे सुद्धा एक उदाहरण दिलं होतं की ती स्वतःचं सौंदर्य राखण्यासाठी मॅग्नेटचा तर वापर जसा करत असे, तसंच ती आपल्या सौंदर्यासाठी माती वापरत असे. विविध अंगांवर, है ना, शरीराच्या वेगवेगळ्या हातावर, चेहऱ्यावर, पोटावर आणि माथ्यावर ताप कमी करण्यासाठी सुद्धा मातीचा लेप देतात. ह्या पद्धतीने पहिलं मी सांगितलं आपल्या आयुर्वेद काळात मातीचा वापर होतो. अहो, आपण तुम्हाला सांगते असा ह्याचा इतिहास आहे की थोडं तुम्ही पडा कुठे तरी मातीचं लेप आपले लोक लावून टाकायचे. तिथे गुडघ्यावर पडलं, सूज आली, तिथे लगेचच मातीचं लेपण लावलं की ती सूज उतरते, म्हणजे उतरते हमखास. आता एक प्राचीन इजिप्तची तुम्हाला क्लिओपात्रा डॉक्टरचं एक उदाहरण दिलं आहे. ग्रीक संस्कृती तुम्हाला सांगते, ग्रीकमध्ये हिप्पोक्रेटस म्हणून हा एक मोठा शास्त्रज्ञ होऊन गेलेला आहे, त्याला डॉक्टर पण म्हणू आपण बऱ्याच ठिकाणी. याने मातीचा उपचार सूज आणि जखमांमध्ये सुद्धा हा उपचार केला जातो सांगितला, आणि रिसर्चमध्ये त्यांनी सिद्ध केलं आहे. असे ते हिप्पोक्रेटस, कुठले, ग्रीक संस्कृतीतलं मी सांगितलं आहे इतिहास तुम्हाला. आधुनिक निसर्ग उपचारामध्ये ॲडॉल्फ जस्ट म्हणून आहेत, लिहून घ्यायचं आहे. ॲडॉल्फ जस्ट आहे रिटर्न टू नेचर, हे पुस्तक आहे. माधव सर, तुम्हाला पुस्तकांची आवड आहे, रिटर्न टू नेचर म्हणून त्यांचं एक पुस्तक खूप फेमस आहे. त्यामध्ये त्यांनी ना माती उपचाराचा प्रसार केला. तर इथे आणि एक सबस्टिन नीप म्हणून आहे, त्यांनी सुद्धा जल आणि माती या दोघांची उपचार जे त्याचा असा प्रचार केला ते लोकप्रिय केले, कारण त्याच्यातनं त्यांना बरंच त्याचे उपचार सिद्ध करून त्यांनी सगळ्यांपर्यंत पोहोचवले ते. ठीक आहे, म्हणून नीप यांचा सुद्धा उल्लेख आवर्जून घेतलाच पाहिजे. त्यांना आधुनिक निसर्गोपचाराचे जनक म्हणता येईल आपल्याला. आता माती उपचाराचे प्रकार, माती पट्टी एक आहे, है ना, माती मड पॅक,
कसं करायचं. डायरेक्ट तुम्ही मातीपट्टी पोटावर, डोक्यांवर, डोळे अगदी शीतल शांत करण्यासाठी डोळ्यांवर, सांधे जे दुखतात तिथे घेऊ शकतो आपण ती मातीपट्टी. प्लस है ना, मातीचा जो डायरेक्ट लेप जे आहेत ते तुम्ही डायरेक्ट लेप कुठे, आपले सोरायसिस है ना, स्किन डिझीज, त्याच्यावर सुद्धा घेऊ शकता. डायरेक्ट घेऊ शकतात तुम्ही त्याच्यावर पूर्ण आता हे तर फक्त मी मातीचा उपचार मड पॅक सांगितला. पट्ट्या है ना, तुम्ही पोटाच्या आता कशा पट्ट्या असतात, 2.5 ते 3 फुटाची 2.5 3 फुटाची पोटावरची है ना, 4 बोट मोठे आणि 11 फूट लांब आपल्याला माथापट्टी असते. ठीक आहे. गुडघ्याची पट्टी आपण 8 ते 10 इंच घेतो, बरोबर आहे. त्याच्यावर लेप लावून डायरेक्टली पण लावतो आणि त्याच्यावर लावतो आपण. डोक्यावरची, डोळ्यावरची 3 इंची पट्टी असते है ना, 2 विड्थ आणि 3 त्याचा 3 इंच विड्थ आणि लांब आपण आपल्या हिशोबाने घेऊ शकतो. पट्टी मोठी घ्यायची आणि त्याच्यावर डायरेक्टली लेपन देऊ शकतो. ह्या पद्धतीने आपण मातीपट्टी बघितली मडपॅक. ती पाव, अर्धा ते 1 इंच अशी जाडीची आपण देऊ शकतो. तुम्ही बघितलं आहे आईस्क्रीम असा किंवा अगदी छान तयार झालेला दहीचा काप कसा असतो, इतकी सुंदर अशी ती माती, चिकण माती जी असते तिचा काप तुम्ही त्या लेपण म्हणून लावू शकता. इतका सुंदर. तुम्ही निसर्गोपचार केंद्राला जेव्हा भेट द्याल तेव्हा ते तुम्हाला बघणं आहे. ठीक आहे, कसे लेपण देतात. 2 नंबर घ्यायचा आहे. पहिलं मी मातीपट्टी सांगितली. 2 नंबर आहे पूर्ण शरीराला माती लेप, फुल मड बाथ. स्थानिक भागांवर सुद्धा आपण लेप देतो डायरेक्टली. स्थानिक भागांवर, गुडघ्यांवर है ना, कोपरांवर, हातांवर, चेहऱ्यावर. पण स्थानिक माती लेप तो देतोच. माती फुल आपण पूर्ण शरीराला आंघोळ करून ती जेव्हा पाणी पूर्ण माती लेप लावतो त्याच्यानंतर नीम कोमट पाण्याने, खूप गार पाण्याने नको, नीम कोमट पाण्याने आंघोळ करावी. आणि माती लेपण जेव्हा झाले त्याचा कोवळ्या उन्हात शेक घेणं गरजेचं आहे. अर्धा तास, 20 ते अर्धा तास त्याला लेप आपण घेतो, शेक आपण घेतो. ठीक आहे ना. सूर्यचिकित्सा पण होते. माती चिकित्सेनंतर क्रोमोथेरपी आवश्यक म्हटले गेलेली आहे. जर कोणाला अतिशय त्रास आहे पित्ताचा, त्याने शेक घेऊ नये. त्याला हे निषेध मानलं गेलेलं आहे. चला पुढचं घेऊया आपण. माती कशी असावी. एकदम मस्त 4-5च मुद्द्यामध्ये आहे. कशी असावी माती, कशी असावी. रसायनमुक्त असावी है ना, प्रदूषण मुक्त असावी, सेंद्रिय घटक त्याच्यामध्ये नसावेत है ना, म्हणजे खूप बारीक बारीक दगडं वगैरे तर असतात ते पण नसावेत, बारीक खूप असे चिचकोळे दगडं वगैरे नसावेत. लोखंड, खिळे वगैरे ते सगळे जे ते सगळं स्वच्छ करावी. चांगली 2 ते 3 फूट खाली खोलवरून घ्यायची. शेतीतील घ्या किंवा बाहेरची पण घेतली तरी, कारण त्यांच्यावर आपल्याला विश्वास नाही है ना. ती झाली की ती बारीक आणि चाळलेली असावी, कुटून घ्यावी. त्याला वाळवून कुटून चाळून है ना, वाळवून कुटून आणि चाळून घ्यावी. या पद्धतीने आपल्याला माती घ्यायची आहे. वाळवून कुटून आणि चाळून घ्यायची आहे माती. आलं लक्षात. कोण लिहितंय? स्पीड घ्या. ह्या पद्धतीने आपण काय बघितलं की माती कशी असावी. हा एक प्रश्न आहे. डायरेक्टली 4 पॉईंट आहे त्याच्यामध्ये. 4 पॉईंट पैकी 1 पॉईंट तुम्हाला टिक करायचा आहे. कशी असावी, रासायनिक, आणि तुम्हाला ते 4चे 4 मुद्दे लिहायचे आहेत बरं का समोरच्यांना. पहिलं कसं आहे, रसायनमुक्त पाहिजे आपल्याला, प्रदूषणमुक्त पाहिजे, सेंद्रिय घटक त्याच्यात नसावेच है ना. बाकी ते स्वच्छ केले म्हणजेच त्याच्यातनं दगडगोटे, लोखंड, बारीक प्लास्टिकचे तुकडे ते अजिबात नसावेत है ना. ते सगळे काढून वाळवून त्याला चाळून आणि कशी शेक, म्हणजे त्याला कसा बसला पाहिजे, वाळवून. वाळवून चाळून आणि बारीक पाहिजे ती, म्हणजे कुटून घेतली पाहिजे. झाली. माती चिकित्सेसाठी अजून एक लक्ष द्यायचं आहे. आवाज क्लिअर आहे, सगळ्यांपर्यंत मी पोचते आहे. जास्त वेळ नाही आपल्याला, पण त्याला माती चिकित्सेसाठी आता घेणारे कशावरती काम करणार आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, कार्यपद्धती है ना. कशी आहे, उष्णता शोषण करणारी आहे म्हणून शरीरातील जादा उष्णता कमी होणार आहे. पण तुमच्यात संधिवात आहे, अतिशय थंडी वाजते आहे, तेव्हा तुम्ही माती अगदी गार मातीचा लेप देणार का? नाही. तेव्हा तुम्हाला गरज असते गरम माती, म्हणजे त्याला गरम करून घ्यायची आहे मातीला. ठीक आहे.
डायरेक्टली विस्तवावर ती चांगली मेहंदीला असेल अशी पातळ सैलसर असून त्याला गरम करून मग त्याला लावायची आहे. मग त्याच्यानंतर आहे ती रक्तसंचार सुधारणा करेल, नसांवर परिणाम करणारे, शांतीकरण, त्वचेचे रोम छिद्र स्वच्छ करणार आहे. मग ही काय झाली मेकॅनिझम. आणि त्याला उपयोग कसा करणार आहे, इंडिकेशन्स. ती बद्धकोष्ठतेवर काम करणार. या काय फायदा होणार आहे, बद्धकोष्ठता डायरेक्ट कब्ज पे भी काम करेगी, आम्लपित्त कमी करणार, त्वचा रोगाचं निवारण करणार आहे, संधी वातावर अगदी रामबाण उपाय आहे, डोकेदुखीला सुद्धा काम येते, उच्च रक्तदाबासाठी अप्रतिम, आणि निद्रानाश. वाह वाह. डायरेक्ट डोळ्यावरती पट्टी ठेवून बघा. इथे आमच्याकडे पट्ट्या आहेत तुम्हाला दाखवायला बऱ्याच, है ना, वेगवेगळ्या प्रकारच्या पट्ट्या आणि माती आहे ते पण. एक ये पट्टी दिखा ना जरा, तो अपनी आईज पे जो रखते हैं. मॅग्नेट थेरपी येणार आहे आपल्याला तेव्हा ती दाखवणारच आहे मी मॅग्नेटिक थेरपीमध्ये. पण सध्या ॲलोवेरा जेलमध्ये 5-5 गॉसचं मॅग्नेट ठेवलेलं आहे आणि ती पट्टी डोळ्यांवर ठेवली की उष्णतेचा लालसर डोळे होणे. गाड्या खूप वेळा चालवल्या तुम्ही की हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या पट्ट्या आहेत आपल्याला, मी लगेच दाखवते तुम्हाला. त्याच्यावर मातीच्या पट्ट्यासुद्धा ठेवता येतात. हे बघा ह्या पट्ट्या भेटतात बाजारात, है ना. आणि त्याच्यामध्ये 5 गॉसचं मॅग्नेट आहे, सगळ्यांना दिसतं असेल, है ना. आतमध्ये राऊंड जी पट्टी दिसते, राऊंड ते मॅग्नेट आहे गोलसर, है ना. हे मॅग्नेट आहे असं दिसते बघा माझ्या हातात. जरा असं मोकळं केलं की तुम्हाला मॅग्नेटची प्रतिमा दिसेल. 5 गॉसचं आहे. आणि यानंतर पिरॅमिड्स ग्रीन बघणं खूप इम्पॉर्टंट असतं आपल्याला. रात्रीच्या वेळेस याच्यावर मातीचं वेष्टन देता येतं. हिरवं बघणं डोळ्यांच्या कॅट्रॅक्ट होऊ नये त्यासाठी आणि दृष्ट्या चांगली व्हावी यासाठी हिरवं बघणं आपल्याला मान्य आहे सगळ्यांनाच. निसर्गसुद्धा हिरवाच आहे, है ना. तर हिरवं ह्याच्यावर मातीचं लेप लावून डायरेक्ट डोळ्यांवर ठेवता येते. हे पिरॅमिड्स आहेत, ते सुद्धा आपल्याला त्याला वरच्या दिशेने ते जातात. त्या क्रोमोथेरपीमध्ये मी तुम्हाला हे शिकवणारच आहे, सूर्यचिकित्सेच्या क्रोमोथेरपीमध्ये. तर ही तिन्ही चिकित्सा एकत्रित घेऊन आपलं माती, क्रोमो आणि ग्रीन बघणं ह्या सगळ्या म्हणजे आपल्याला नेत्र शुद्धीकरणासाठी आपण जेव्हा नेत्र तर्पण वगैरे बघतो तेव्हा हे वापरात येतं. ह्या पद्धतीने आपल्याला वापरता येईल. ही झाली वेगवेगळ्या पद्धतीची निद्रानाशासाठी मातीचा वापर कसा करतात. आपण बघत होतो इंडिकेशन उपयोग, त्यामध्ये बघत होतो निद्रानाशासाठी काय वापरणार आणि ही पट्टी बघितली आपण. ठीक आहे. या कॉन्ट्रा इंडिकेशन लक्षात ठेवायचं बरं का. आपण कधीही लक्षात ठेवतो, योगामध्ये सुद्धा काय करू नये, है ना, डू आणि डोंट्स ह्यामध्ये लक्षात द्यायचं आहे. कॉन्ट्रा इंडिकेशन्समध्ये तीव्र ताप असेल, अगदी 102पेक्षा जास्त गेला की तुम्ही मातीपट्टी लगेचच लावू नये, है ना. ती पण काय, कारण खूप अति थंड त्याच्यामध्ये खेचलं की तो विपरीत परिणाम तुमच्या फुफ्फुसांवर होण्याची शक्यता असते. गंभीर अशक्तपणा असला तरी आपण घ्यायचं नाहीये. थंडी खूप वाजत असेल तेव्हा, अगदी थंडी भरून आली आहे तेव्हा माती लेप करू नये. गरम मातीचा लेप आणि थंड माती लेप ह्या वेगवेगळ्या 2 पद्धती आहे. लक्षात ठेवायचं आहे कधी थंड लावायचं आहे, कधी गरम लेप लावायचं आहे, है ना. ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. गरोदरपणा असला तरी पूर्ण मातीस्नान टाळलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये शोषणाची ताकद असते ना, तेव्हा अशक्तपणा येण्याची असते. त्यानंतर पाणी भरपूर प्यावं लागतं त्याला, है ना. बऱ्याच त्याच्यामध्ये नॉर्म्स आहेत जे आपण आता बघतोय. त्याचे फायदे किती छान, म्हणजे आपण हे कॉन्ट्राडिक्शन पण बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण हे बघितलेलं आहे कुठे आणि कशी वापरायची त्याची. आणि माती चिकित्सेला आपण इतिहास पण बघितलेला आहे 1254 ना. ठीक आहे. हे बघा आपण ह्या व्याख्यानामध्ये निसर्गोपचाराचा परिचय आधी बघितला होता. त्यात आपण माती चिकित्सा बघितली, त्याची व्याख्या आणि सिद्धांत बघितलेला आहे, इतिहास बघितलेला आहे, गुणधर्म आणि कार्यपद्धती बघताना त्याचे प्रकार बघितलेले आहेत. आता प्रकार थोडेसे अजून बघणार आहोत आपण. तर ह्यामध्ये प्रॅक्टिकल सेशनसाठी जर तुम्हाला 1 तास मिळाला, मुंबई नाक्यापासून हे 5च मिनिटाचं अंतर आहे सेंटर, तर तिथे जर तुम्हाला 1 तास मिळाला तर ह्या सगळ्या प्रॅक्टिकल सेशन तुम्हाला मिळणार आहेत. उद्या ॲक्युप्रेशरचं प्रॅक्टिकल आहे. ज्यांना कुणाला जमत असेल त्यांनी अवश्य विजिट द्यायची आहे. 12 ते 2, ठीक आहे ना. 12 ते 1 नाही, 1 ते 2, 1 ते 2 हे आपल्याला प्रॅक्टिकल सेशन आहे. ज्यांना जमत असेल त्यांनी ते अवश्य अटेंड करायचं.
तर हे झालं. तर हे आपल्याला प्रॅक्टिकल सेशनमध्ये मातीच्या सगळ्या चिकित्सा बघता येणार. एकदा रिव्हिजन, मातीचे प्रकार. चला लिहून घ्यायचं आहे. यामध्ये पोटली मसाजसाठी समुद्र किनारची बारीक सैलसर अशी रेत वापरली जाते. ती सुद्धा बारीक मातीमध्ये परिवर्तित अगदी बारीक अशी असते. ट्रॅक्शनसाठी ती वापरली जाते. तीच माती पोटलीमध्ये भरून वापरली जाते, त्याला हे देण्यासाठी, पूर्ण शरीरावर शेक देण्यासाठी. समुद्रकाठची जी माती आहे त्यामध्ये मुलतानी मातीचं मिक्सचर करून डायरेक्टली फ्रॅक्चर झालेल्या भागांवर वेस्टर्न देऊन त्यामध्ये आपण टुमड्या म्हणतो त्या बांधून त्याला स्ट्रेटनेस म्हणजे ते हाड बसवण्याची सुद्धा प्रक्रिया केली जाते. गुळ, समुद्रकिनारची माती आणि मुलतानी माती या 3 वापरल्या जातात. ठीक आहे. आता शरीरावर जर फोड आले आणि सोरायसिस झाला तर मातीमध्ये निंबाचा पाला बारीक केला जातो. त्याच्यामध्ये आयुर्वेदिक हळद मिक्स करून त्या लेपामध्ये मिक्स करून तो लेप शरीरभर दिला जातो. गारवा निर्माण तर होणारच, विषाक्त कण शरीरातले पूर्ण ओढून घेणार आणि सोरायसिस सारखा है ना वेगवेगळ्या प्रकारचे जे दोष आहेत ते सगळे ओढून घेणार. मातीचा 20 मिनिटाचा लेप ते काढल्यानंतर हळूवार आपलं वर्ण सुधारण तेल त्यामध्ये तुम्ही सहचर किंवा आपलं ह्याचं पण तेल त्याच्यामध्ये वापरू शकतात. त्याच्यानंतरचं कुठलं, चंदन बलक खूप मस्त गारवा निर्माण करणार, शरीराचं दाह कमी करणार. असं कधी माती लेपणानंतरचं, म्हणजे त्यामध्ये खूप शुष्कता येऊ नये, त्याने ओढून घेतलेली जी पूर्ण उष्णता पूर्ण ओढून गेलेली दाह निर्माण होऊ नये, अजूनही त्याला शिथिलता मिळावी म्हणून आपण त्यावर चंदन बल किंवा मग वर्णदोष निवारण तेल वापरतो. ठीक आहे, लिहून घेतलंय, लक्षात राहण्यासारखे आहेत. बर, चिकण माती, मुलतानी माती, नदीकाठची माती यामध्ये थोडंसं चंदन पावडर टाकला है ना, चंदन पावडर टाकली, थोडीशी हळद पावडर टाकली की चेहऱ्याला लेपणं देतात. त्याची सौंदर्य वर्धनासाठी हा लेप मोठ्या राण्या ज्या जुन्या आपल्या पुरातन काळी होऊन गेलेली आहेत त्यांनी ते वापरलं आहे सौंदर्य वर्धनासाठी. मुलतानी माती पण मातीच आणि साधी आपली माती मिळवून घ्यायची त्याच्यामध्ये मिक्स करून है ना. त्यामध्ये तुम्ही ॲलोवेरा पण टाकू शकतात. पुढच्या मातीचा प्रकार घ्यायचा आहे वेदना क्षमनासाठी प्युअर माती घ्यायची आहे अगदी. त्यामध्ये निरगुडीचा पाला कुस्करून किंवा दळून आपल्याकडे तयार असतात ते निरगुडी पाला टाकता येईल तुम्हाला. ठीक आहे, वेद क्षमनासाठी ह्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या मातीचे प्रकार, अजून भरपूर प्रकार आहेत जे तुम्हाला PDF मधून मॅडम पोहोचवतीलच. मॅडमकडे दिलेल्या आहेत PDF आपल्या, आणि PPT सुद्धा आहे, ती सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतेच आहे. ह्या पद्धतीने आपण बघितलं आहे माती चिकित्सा, मृदू चिकित्सा है ना. आपण ह्या चिकित्सेला विसरणारच नाही आणि सगळेच्या सगळे मार्क्स मिळवणार आहे. आता माधव सर, मी कोणते कोणते प्रश्न दिले जरा सांगाल? विठ्ठल सर, तुम्ही पण तयार राहा. माती चिकित्सा, मातीचे गुणधर्म, बरोबर, मातीचे गुणधर्म, मातीचे वैशिष्ट्य, माती उपचार आहे त्याचे उद्दिष्ट, अगदी बरोबर, आणि माती कशी असावी. येस. नंतर मसाजसाठी कुठली माती वापरावी, पोटली करून मसाजसाठी समुद्र किनारीची बारीक माती घ्यावी. शेक देता येतो ट्रॅक्शनसाठी वेगळी माती घ्यावी. चिकन माती आणि मुलतानी मातीमध्ये चंदन हळद उपयोग मिश्रित करून चेहऱ्यावर वापरता येते. आणि वेदना शमनसाठी निरगुडीचा पाला टाकून वापरता येते. खूपच छान, खूपच छान. विठ्ठल सर, तुम्हाला बोलायचं आहे? एक पुस्तक बँकेमध्ये उपलब्ध आहे. हो, क्या बात आहे. निसर्ग उपचार, काय नाव आहे सर? हे विनोबा भावेंचं जे
सेवाग्राम हो सेवा. त्यांनी पुस्तक प्रकाशित केलंय आणि किंमत अगदी अत्यंत त्याची 65 रुपये किंमत आहे फक्त. वा वा वा, किती पाणी आहे सर ते? ते आहे साधारणपणे 178 पानं किती आहेत वा 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 वा, खूपच 178 छान. पाने. दाखवा सगळ्यांना ते पुन्हा आणि एकदा. सार्वजनिक सर सगळेजण बघून घ्या आणि याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. सार्वजनिक वाचनालयामध्ये एक स्टॉल आहे आता उपलब्ध आहे तिथं. आपल्या इथे ना स्टॉल लागलेला आहे. हो नाशिकला. नाशिकच्या आपल्या हे बघा तिथे गार्डन आहे बघा, नेहरू गार्डन ना. सायकलचं नाट्य शेजारी. वा वा वा, हे तर खूपच छान, खूपच छान. आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण पुरवते. खूप छान. सगळेजण लक्ष द्या. हे निसर्गोपचाराचं पुस्तक विनोबा आणि 65 रुपयाचं आहे. त्याच्यामध्ये ते सगळेच उपचार त्यांनी दिले आहेत का सर आपल्या सिलेबसमधले? वा क्या बात. हो आहे. तर याच्यामध्ये माती उपचार दिलेला असं प्रत्येक उपचार दिला मॅग्नेटिक. जनचिकित्सा सांगितली, एनिमा सांगितलाय, नंतर पाण्याच्या पट्ट्या, बाष्पस्नान, नंतर मालिश, ओके, माती, सूर्यस्नान, वा, व्यायाम, उपवास, विश्रांती, रसाहार, आहारक्रम असे छान छान. सगळे इंडेक्सच वाचून दाखवलाय सरांनी. आणि आपल्याला ह्यामधून हे पुस्तक असलं ना थोडंसं राहूच द्या सोबत. कधीही ते समोर असलं ना तुम्हाला, तुम्ही ना बाकीच्या वस्तू जमा करू नका. सोनं चांदी कानातले नाकातले है ना. तुमचं जे निरोगी आयुष्य आहे ना ते तुम्ही सांभाळलं ना तर हे सगळं येतच तुम्हाला है ना आपोआपच. म्हणून हे पण सांभाळणं गरजेचं आहे. आणि त्या जवाहर जे तुमचे हिरे मोती जे असतील ना त्याला वेगळं ठेवा आणि ह्या पुस्तकांना जपा है ना. हे पुस्तकं तुमच्याजवळ ठेवा. आता तुम्ही शिकतात ना एवढी एम एपर्यंत, एम ए होच तो तुमचा पूर्ण. माझं जे आहे ना लायब्ररीसारखी झाली आहे. हळूहळू तुम्हाला सांगते की 2-2.5 हजारापेक्षा जास्त पुस्तकं जमा झाली आहेत PhD मध्ये करताना, किंवा योग निसर्गोपचाराचे आम्ही मास्टर्स करत होतो तेव्हा. त्यानंतर फक्त नोट्स काढलेल्या आहेत ना त्या पण 2-3 फायली भरलेल्या आहेत. इतक्या नोट्स आहेत. अशा पद्धतीने ही आपली संपत्ती आहे आणि हीच खरी संपत्ती आहे. ती आपल्याला जपली पाहिजे. छानच छानच. खूप कमी विद्यार्थी राहिले. भुकेचं मला वाटतं खूप. डोम शीतलताई इथे, सारिकाताई दिसल्या होत्या, राजेश सर, प्रणवदादा आहे, नितेश सर आहे, प्रियाताई आहेत है ना, श्रुतिकाताई आहेत इथे, गवई सर तर असणारच इथे, प्रशांत दिनेश दी आहे, शाइस्ता मॅडम. खूप कमी विद्यार्थी होते. तरीही मला माहिती आहे की तिथे बरेच विद्यार्थी आहे. रेकॉर्डिंग आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेलच ही मी अपेक्षा करते. अजून कोणाला प्रश्न असले तर 5 मिनटं आहेत. तुमचं क्लिनिक जे आहे ते सुट्टी केव्हा असते त्याला? आमच्या क्लिनिकला सुट्टीच नसते सर. रविवारी सुद्धा वर्कआउट असतं. व्याख्यानं पण चालू असतात आणि रेग्युलरची पेशंट्स असतात. शिफ्टमध्ये आमची जी हे आहेत सहकारी आणि योग शिक्षक वगैरे ते शिफ्टमध्ये सुट्ट्या घेतात. एक संडेला घेणार, एक शनिवारी घेणार, अशा पद्धतीने. सुट्टी नाही. सकाळी यायचं असेल तर काही पूर्वनियोजित असं वेळ घेऊन यावं लागतं का कसं? पूर्वनियोजित वेळ घेतली तर खूपच चांगलं आणि नाही घेतली तर काहीच हरकत नाही. ते ओपन आहे, निसर्गोपचार केंद्र आहे. सकाळी म्हणजे त्याने पूर्ण नियोजित जर घेतला तर तुम्हाला जास्त वेळ पण देता येतं. काय करणार आहात त्या पद्धतीने तुम्हाला नियोजन पण करता येतं. पण तुम्ही जर नाही घेतली तरी तुमची व्हिजिट होते, सगळं बघणं होतं, काय काय आहे ते तुम्हाला माहितीच असतं. मिळते, माहितीत भर पडेल. अपॉइंटमेंटसाठी फोन नंबर आहे का? हो तुम्हाला देते, लिहा घ्या सर. 87 66 51 51 हां आत्ता 51 आहे, मग 5353. तुमचा नंबर सांगा सर. काल दिला होता ना. 94 लिखो मॅडम. 94 222 333 तुम्हाला पत्ता लगेचच मिळून जाईल मॅडम. इनको ॲड्रेसवर तुम्हाला पत्ता आणि सगळं मिळेल, वेळ मिळेल है ना. माधव सर, माधव सर. ठीक आहे. अजून काही प्रश्न आहे कोणाला आरोग्याबाबत? हरिओम. हां सारिकाताई झालं होतं काल बोलणं. बोला.
हाँ, मैं पूछना चाहती हूँ कि अभी ये एलोपैथिक दवाई है उनके जो दुष्परिणाम होते हैं उसके लिए भी ये उपयुक्त है। बहुत बहुत अभी हाल ही में हमारे पास एक पेशेंट है, सो मैडम उनको बुलाओ सर को, एक ही मिनट। हाँ, पेशेंट भी चल रहे हैं, वो आपको बताएंगे कि उनका किस तरीके से हुआ, और अभी 2-3 ही दिन हुए हैं यहाँ पर उपचार लेते पे, तो वो आपको बताएंगे। तो आपको वो सारी इन्फॉर्मेशन देंगे। मैं चाहती हूँ कि आप सुने कि दुष्परिणामों से हम लोग डायरेक्टली, यू विल नॉट बिलीव कि हार्ट के लिए उनको टूडी को और बहुत सारे करवाए हैं। ओके, वॉशरूम गए हुए हैं, तो वो आपको जानकर ये होगा, आ ही रहे हैं, सिर्फ मिलवाती हूँ। और उनका जो हम लोगों ने निसर्ग उपचार किया उसके बाद परिणाम देखे, पूरी लाल आंखें थी, पूरा शरीर में उनका बीपी जो है हाई था, नियर अबाउट 180 कभी कभी 200 तक बीपी जा रहा था। इट वाज, यू विल नॉट बिलीव कि डायरेक्ट रिवर्सेबल हुआ है ना। तो बीपी का प्रॉब्लम हुआ है, वो सब हम देख कर आपको अभी हमारे जो है आपको बताएंगे। आइए, ये चेअर ले लो इधर। हे विद्यार्थीगण आहेत आमचे, बरोबर. त्यांनी त्यांच्याशी थोडंसं बोला। हा. बसा, तुमचं नाव वगैरे पण सगळं हो, सांगा। हो. दिख रहे हैं आपको सबको? नमस्कार. येस मॅम. जी, सांगा तर काय त्रास झाला होता आणि मला सुरुवातीपासून आहे ना बीपीचा त्रास झाला होता. बीपीच्या त्रासात गोळ्या वगैरे घेतल्या, त्याच्यानंतर सांधे आणि मान पाठ बरेच दिवस झाले दुखत होती. इथं आल्याच्या नंतर मला एकाच दिवसामध्ये फरक पडला. आता उपचार चालू समज, म्हणजे बाकीचे जे काही चालू होते ना ते आता रिपोर्ट चालूच. माधव सर, कुछ पूछना है आपको? तुमचं पूर्ण नाव सांगा। माझं नाव दशरथ किसन भारसाकळे, मी नाशिकमध्येच राहतो. उपचार किती वेळ केला तुम्ही एका दिवसात? एकच वेळेस केला. एकच वेळेस केला. दुपारी ह्या टायमिंगला केला आणि संध्याकाळी मला आराम पडला. ड्युरेशन किती वेळ साधारण उपचार करावा लागला? आता माझा 3रा दिवस आहे, पण एकदम मोकळा झालो मी. एका दिवसात एकच तास? हा, नाही 1 तास. हो. आणि बराचसा म्हणजे एकदम नॉर्मल झाल्यासारखं झालो. आता काही प्रॉब्लेम नाही. 3 दिवसामध्ये एकदम नॉर्मल झालो. म्हणजे एवढा फरक जाणवला. नाही तर माझी पाठ कंबर कमीच कमी 7-8-10 वर्षापासून दुखते, पण चाललंय दवा गोळ्या घेऊ. आणि आता बराच म्हणजे 100% रिजेक्ट आहे. चालेल, ठीक है, धन्यवाद दादा। चला, धन्यवाद. हो, चला. इनका उधर ले लो आप, जब तक ये लेक्चर खत्म करके आ रहे हैं। ठीक है, आप भी देखो, झालंय बोलते हैं लगेचच। ठीक आहे, आपण आजचं व्याख्यान संपवूया। उद्यासाठी आपल्याला भेटायचं आहे जलचिकित्सा। ठीक आहे, उद्या आपण जलचिकित्सा बघणार आहोत। तर एवढी कमी उपस्थिती नको। भुकेचं जे मला कळतं आहे, लक्ष यावेळेस माझ्या व्याख्यानाच्या वेळ मला अशी दिलेली आहे, प्रयत्न करूया ते आधी किंवा अशा वेळेस घेऊ नये की 4-5च एवढे जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा उपस्थिती द्यावी बाकीच्यांनी। मध्ये थोडा रिकामा वेळ गेला, त्याच्यामुळे काही लोक जे आहेत ना ते हे विड्रॉ झाले। चालेल, मीटिंग मधून ते लेफ्ट झाले। बरोबर, चालेल। काही थोडासा वेळ मध्ये गेला रिकामा, त्याच्यामुळे नाही येत काही। नक्कीच पुढच्या वेळेस करू। पूर्ण आपण परत प्रार्थनेत समाप्ती करूया आपल्या व्याख्यानाची। दीर्घ श्वास घ्या। ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। शांति। धन्यवाद।